गुड मॉर्निंग गाईज. तुम्हाला काल म्हटलं होतं त्याप्रमाणे मी रत्नागिरीला आलो होतो कन्सेंटच्या या पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या कामासाठी. तर आता या सिरीजमध्येच मी तुम्हाला हळूहळू थोडीफार माहिती आपल्या सगळ्या पर्यावरणविषयक सगळ्या मुद्द्यांवरती मी देणार आहे. तर कन्सेंट या विषयावरती आपण आज बोलूया. काल मी तुम्हाला म्हटलं तसं कन्सेंट टू एस्टॅब्लिश आणि कन्सेंट टू ऑपरेट या दोन गोष्टी आपल्या प्रत्येक इंडस्ट्रीला किंवा प्रत्येक एस्टॅब्लिशमेंटला आवश्यक असतं, ज्याच्यामध्ये पोल्युशन पोटेन्शियल असतं. आता पोल्युशन पोटेन्शियल म्हणजे काय, तर पोल्युशन जनरेशन जिथं होतं आणि ज्याची ट्रीटमेंट करणं आपल्याला आवश्यक आहे, अशा वेळेला आपण त्या इंडस्ट्रीला पोल्युशन पोटेन्शियल इंडस्ट्री म्हणतो. यामध्ये 3 कॅटेगरीज असतात: ग्रीन, ऑरेंज आणि रेड. ग्रीन कॅटेगरीमध्ये तुमचं पोल्युशन पोटेन्शियल मिनिमम असतं, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पोल्युशन मॅनेजमेंट सिस्टीम्स मेजरली आवश्यक नसतात, जोपर्यंत त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक कुठला तरी एक कंटॅमिनेंट असत नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये पोल्युशन पोटेन्शियल थोडंसं जास्त असतं. आता ऑरेंज कॅटेगरीमध्ये ज्या इंडस्ट्रीज येतात त्यामध्ये हॉस्पिटल्स येतात, हॉटेल्स येतात, त्याच्याचबरोबरनं अनेक वेगवेगळ्या इंडस्ट्रीज येतात ज्यांच्यामध्ये मीडियम पोल्युशन पोटेन्शियल असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट हे आवश्यक असतं. मग ते वेस्ट तुमचं पाण्याच्या स्वरूपात असेल, सॉलिड वेस्टच्या स्वरूपात असेल किंवा एअर पोल्युशनच्या स्वरूपात असेल, याची ट्रीटमेंट करणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आणि तिसरी कॅटेगरी असते रेड. आता रेड कॅटेगरीमध्ये सगळ्यात मेजर पोल्युशन पोटेन्शियल असणारे इंडस्ट्रीज येतात, ज्याच्यामध्ये शुगर इंडस्ट्री आली, डेअरी इंडस्ट्री आली, डिस्टिलरी आली, टेक्स्टाईल आली, पेपर आली. ह्या सगळ्या इंडस्ट्रीजना आपण रेड कॅटेगरीमध्ये जनरेट करणाऱ्या इंडस्ट्रीज म्हणतो. न्यूक्लिअर पॉवर आली. तर अशा इंडस्ट्रीजना सुद्धा सगळ्यात जास्त प्रमाणात ट्रीटमेंट देणं हे आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या परमिशन्स लागतात. तर ह्या सगळ्या केसमध्ये कन्सेंट टू एस्टॅब्लिश हा जो प्रकार असतो, तो प्रकार तुमचा इंडस्ट्री सेटअप करण्याआधी किंवा एस्टॅब्लिशमेंट सेटअप करण्याआधी जशी आपण महानगरपालिकेची परमिशन घेतो, तशीच आपल्याला पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परमिशन घेणं हे आवश्यक असतं. त्यालाच आपण कन्सेंट टू एस्टॅब्लिश म्हणतो, म्हणजेच आपण इंडस्ट्री एस्टॅब्लिश करण्यासाठीची परमिशन घेतोय. सेकंड असतं ते कन्सेंट टू ऑपरेट. कन्सेंट टू ऑपरेट हा तेव्हा घेतला जातो जेव्हा तुम्ही ती इंडस्ट्री आता सुरू करणार असाल. ती इंडस्ट्री सुरू करण्याआधी तुम्ही पोल्युशन बोर्डाकडनं परमिशन मागता की बाबा तुम्ही आम्हाला आता ही इंडस्ट्री सुरू करण्यासाठीची परमिशन द्यावी. ह्याला म्हणतात कन्सेंट टू ऑपरेट. आता काही वेळेला आपल्याला ह्या सगळ्या केसेसमध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नावाचाही एक घटक ॲडिशनली करायला लागू शकतो. त्याच्याबद्दलची माहिती आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. आत्तासाठी एवढंच. थँक्यू. तुम्हालाही अशा कुठल्याही कामासाठी जर आमची आवश्यकता भासत असेल, नॉट रिलेटेड टू जस्ट यू कॅन से कन्सेंट मॅनेजमेंट, तर तुम्हाला पोल्युशन पोटेन्शियल ट्रीटमेंट सिस्टीम्स जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला येऊ शकतो. थँक्यू.